तुम्ही आता सेवानिवृत्तीनंतर या बागेमध्ये हरिओम बागेमध्ये येत आहे, गुरुवार बागेत थोडक्यात हरिओम ग्रुपमध्ये आहात. बऱ्यापैकी वयोमानानुसार म्हणजे आज जर तुमचं वय पाहिलं तर साधारण 60च्या पुढे आहे, तरी सुद्धा तुम्हाला कोणतीही गोळी नाही किंवा कोणता आजार नाही. याचं खरं गमक काय आहे? म्हणजे तुम्हाला काय रहस्य काय वाटतं? खरं म्हटलं तर मी कॅमेऱ्याकडे साधारणतः वयाच्या 28 ते 30 वर्षापर्यंत मला पित्तविकाराचा त्रास झाला. बर. त्या त्रासांमधून मला असं वाटायचं की जीवन म्हणजे काय, खाल्लेलं अन्न पचत नाही, पित्त होतंय, जीवन अस्वस्थ पूर्ण. बरोबर. त्यानंतर साधारणतः एक माझ्या कार्यालयाच्या मार्फत बारामतीमध्ये एक यशोदाने एक प्रोग्राम योगासनाचा आयोजित केला होता बारामतीमध्ये 4 दिवसाचा. तो मी 4 दिवसाचा प्रोग्राम अटेंड केल्यानंतर मला असं वाटलं की हे योगासन आपण दररोज केलं पाहिजे. अच्छा. तर हे योगासन मी साधारणतः 30 वर्षापासून करायला सुरुवात केली. वयाचे म्हणजे आत्ता माझं 59 वर्ष वय आहे. म्हणजे ती 31व्या वर्षापासून मी चालू केली. आज पण मी दररोज योगासन करतो. दररोज वर्कआउट माझं एक अर्धा तास व्यायाम, एक योगासन 1 तास, असं 1.5-2 तासाचं माझं दररोज वर्कआउट साधारणतः 30 वर्षापासून आहे. अच्छा, माझ्याकडे इकडे बघून पण हा, सांगा. आता आता जर मी तुमच्याकडे ऑब्झर्व केलं खऱ्या अर्थानं या वयोमानानुसार बॉडीचं, पण जर ब्लड पाहिलं तरी सुद्धा तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं आहे, ब्लडचं प्रमाण जास्त व्यवस्थित दिसतंय. ह्या सगळ्यामध्ये आहार कसा ठेवता तुम्ही? जर माझ्याकडे बघून सांगा. आहार करायचं म्हटलं तर मी सहसा बाहेरचं वडा म्हणा, तुमचा सामोसा म्हणा, बाहेरचं बेकरीचा माल. हं. बेकरी आयटम नाही. मी गव्हाचं सहसा अन्न 90% तर मी गव्हाचं अन्न खात नाही. बिस्किट मी अजिबात खात नाही. मी फक्त भाकरी हं. आणि आठवड्यातून एकदा मासे, बरं. एकदा मटण, हं. असा माझा आहार आहे. बाकी पूर्ण अतिशय तेल कमी, तिखट कमी, मीठ कमी आणि गोड कमी, असा बरं. प्रकारचा माझा आहार आहे. आणि आहाराच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सकाळी साधारणतः मी 9-9:30ला व्यायाम झाल्यानंतर दररोज मी 20 ml दूध पितो. बरं. त्यानंतर 11 वाजता पूर्ण जेवण करतो बरं. आणि त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता जेवण करतो. बाकी काही नाही. संध्याकाळी मात्र 4 वाजता एक चहा पितो बरं. अर्धा. बाकी आहार असा काही नाही. काही खातो, गोड म्हणून असू द्या, काही असू द्या, पण फक्त मर्यादित खातो. बरं. सगळ्या गोष्टी मर्यादित पाळतो. म्हणजे आहार आणि विहार म्हणजे झोपणं हे तुमचं टाइम टू टाइम आहे आणि मर्यादित आहे. ओ, झोप मला पडल्या लागते. हं. कधी झोपसाठी अस्वस्थपणा झालेला नाही. साधारणतः 7:30